उद्धव ठाकरेंनी मलिष्काच्या बाबतीत जे केलं, कंगनाच्या बाबतीत जे केलं, किंवा कोणीतरी सोशल मीडिया पोस्ट लिहिली म्हणून शिवसैनिकांनी जाऊन मारहाण केली, आणि कोणीतरी कशाला, मी आहे ना इथे एवढा बसलेला, 4 वेळेला माझ्यावर हल्ले केले ना, आधी महानगरवर, नंतर आयबीएन लोकमतवर, आणि हे संजय राऊत आयबीएन लोकमतवरच्या हल्ल्यात आघाडीवर होते. त्यांचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो आरोपी नंबर 1 होता. 10 वर्ष माझ्या बाजूला बसायचा कोर्टात केसला. हे लक्षात ठेवा. मुद्दा असा आहे की अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन करणं कुणाच्याही, उद्धव ठाकरे तेव्हा सत्तेत होते, महापालिकेत आणि मला वाटतं राज्यात सुद्धा, त्यामुळे त्यांनी हवं तर केलं, पण ते चूकच होतं. मध्यंतरी जितेंद्र आव्हाडनी त्यांच्या विरुद्ध लिहिणाऱ्या एकाला मारहाण केली होती त्यांच्या माणसांनी. मला असं वाटतं हिंसेचं समर्थन कुठच्याही परिस्थितीत होऊ शकत नाही. त्याला सुद्धा काही काही रायडर्स असतात, पण हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंनी केलेलं इक्वली चूक आहे. आणि मी गंमत सांगतो, म्हणजे मला आश्चर्य वाटतं, बाळासाहेबांचा वारसा हे बोंब मारतात दोघंही गट शिवसेनेचे. काय बाळासाहेबांचा वारसा? हे मारामारीचा तो आहेच ना, मारामारीचा आहे ना, मग तोच चालवताय का तुम्ही? माझं म्हणणं आहे, शिवसेनेने माझं स्वातंत्र्य मान्य केलं नाही. मी त्यांना सांगितलं, मी जे काय लिहिलेलं आहे, कशावर त्यांनी पहिला हल्ला केला, माझा लेख देशभक्तीचं राजकारण, जेव्हा वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडली तेव्हा माझा लेख, मी म्हटलं तुम्ही जाऊन खटला घाला माझ्यावर. हे संजय राऊत आता मोठ्या गमजा मारतात स्वातंत्र्याच्या, यांनी निखिल वागळे, मेधा पाटकर आणि विवेक पंडितना गोळी घाला असा लेख लिहिलेला आहे. अच्छा, हा, म्हणजे माझं म्हणणं आहे, माझं काय त्यांच्याशी भांडण नाही, मी हसतो, मला गंमत वाटते. काळाने उगवलेला सूड आहे हा यांच्यावर. ठीक आहे, आज ते लोकशाहीवादी झाले असतील तर चांगली गोष्ट आहे, आज उद्धव ठाकरे बदलले असतील तर चांगली गोष्ट आहे, पण आज ते म्हणतायत कुणाल कामराला माझा पाठिंबा आहे. उद्या कुणाल कामरानी तुमच्यावर गाणं केलं तर तुम्ही शांत बसणार आहात का? हा माझा प्रश्न आहे. त्याच वेळेला जेव्हा पहिला हल्ला झाला ना, बाळासाहेब ठाकरेंनी महानगरवर केला 1990 साली, त्या लोकांना जर शिक्षा, शरद पवार मुख्यमंत्री होते, मला वाटतं शरद पवार मुख्यमंत्री होते, नंतर आणखीन कोण कोण मुख्यमंत्री होते, बरोबर आहे तुझं म्हणणं, 91-92 साली शरद पवार मुख्यमंत्री होते. यांनी प्रत्यक्षात पोलिसांनी नीट इन्व्हेस्टिगेशन केलं नाही कुठच्याही केसमध्ये हल्ल्याच्या. तुमच्या त्या महानगरच्या 90च्या हल्ल्याचा पण इन्व्हेस्टिगेशन, सगळ्या कोणत्याच हल्ल्याचं नाही. कोर्टामध्ये मला सुद्धा बोलवलं नाही, बघ ना. म्हणजे हल्ला झाला ऑफिसवर, मी संपादक आहे, विटनेस म्हणून, काय म्हणून, विक्टीम म्हणून बोलवा, तर साक्षीला सुद्धा बोलवलं नाही. एक फरक आहे त्याच्यामध्ये, फक्त कमीत कमी तुमच्यावरती FIR नाही झाला, तुम्ही लिहिलं म्हणून. आता ते हे बरोबर आहे, म्हणजे मी तुझ्याशी सहमत आहे. कमीत कमी मला गुन्हेगार नाही ठरवलं. पण तुला सांगतो गंमत, आता हे संजय राऊत बाता मारतायत, त्यांना पण जरा 4 गोष्टी सांगू दे मला. जेव्हा IBN वर हल्ला झाला, शिवसैनिकांनी हल्ला केला, आणि फिजिकल हल्ला, म्हणजे आमचा स्टाफ जर मध्ये पडला नसता तर त्या दिवशी मी मेलोच असतो किंवा काय जखमी झालो असतो. पण त्या दिवशी आमचा स्टाफ IBNचा सगळं एकत्र येऊन त्यांनी शिवसैनिकांना रोखलं. शेवटी परिस्थिती अशी आली, अजय परचुरे आहेत तिकडे, त्याचे साक्षीदार आहेत, कारण तेव्हा ते IBN मध्ये होते. शेवटी परिस्थिती अशी आली की या शिवसैनिकांना मलाच मारायला आले, माझ्याच पाया पडावं लागलं आम्हाला सोडवा म्हणून. मीच आमच्या लोकांना सांगतो, अरे यांना सोड बाबा, यार जाऊ द्या ना, पोलिसांच्या ताब्यात देऊया. इतके आमचे लोक चिडलेले होते. यांनी काय केलं, इतके वाईट लोक, यांनी आमच्यावरच अटेम्प्ट टू मर्डरचा खटला टाकला आणि आम्हाला 10 वर्ष तिथे नागवलं. विचारा संजय राऊत नाही कोणी केलं. माझा शिवसैनिकांवर रागच नाही, तो बाबडा आहे, त्याला पाठवलं ते जातात. विचारा संजय राऊतनं हे केलं की नाही. आणि कोर्टामध्ये काउंटर केस टाकून आम्हाला हैराण करायचा प्रयत्न केला. आम्ही RR पाटलांकडे गेलो, पोलीस ऑफिसर्सना भेटलो, अटेम्प्ट टू मर्डर काढून टाका, कारण 307चा गुन्हा लागणं म्हणजे गंभीर होतं ना, तुमचा पासपोर्ट घेतात, सगळं घेतात. तो काढलं ते कलम त्यांनी फायनली. पण हा त्रास शिवसेनेने आम्हाला दिलेला आहे, आणि तो सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी, संजय राऊतांच्या शिवसेनेने दिलेला आहे. आज एकनाथ शिंदे जेवढे वाईट आहेत ना, यांनी स्वतःचा इतिहास बघितला, तो सुद्धा आविष्कार स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत. मी या बाबतीत यांना अजिबात डिफेंड करणार नाही, मी तुला सांगतो. आणि मी कोणत्याच पक्षाला करणार नाही, कारण कोणत्याही पक्षाला आविष्कार स्वातंत्र्याविषयी प्रेम आहे या देशातल्या असं मला वाटत नाही. एखाद दुसरा अपवाद असेल कदाचित, पण प्रेमच नाही त्यांना. लेखन स्वातंत्र्य, कलावंताचं स्वातंत्र्य, कवींचं स्वातंत्र्याविषयी प्रेम नाही त्यांना. फक्त आमच्या बाजूचं आहे का एवढाच प्रश्न आहे. आणि या देशातल्या घटनेचं हनन करायला हे सर्व लोक जबाबदार आहेत. आज उद्धव ठाकरे कुणाल कामराची बाजू घेतात, मला त्याचं महत्वच वाटत नाही. महानगरच्या हल्ल्याबद्दल माफी मागा बघू.
जसं परदेशात होतं ना, पोपला सांगतात माफी मागा, यांच्यावर अत्याचार केले तुम्ही या देशावर, माफी मागा. क्रुसेडर्सची माफी मी मागा म्हणतो वगैरे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी महानगर आणि आयबीएन लोकमतवर केलेल्या हल्ल्याबद्दल माफी मागावी, मग त्यांना नैतिक अधिकार प्राप्त होईल शिंदेच्या विरुद्ध बोलायचं. मागतील का माफी बघा. माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या भूमिका स्वच्छ असल्या पाहिजेत. तुमच्या भूमिका या राजकीय दृष्टीने प्रेरित असता कामा नयेत. ते आज दिसत नाहीये. आज महाराष्ट्रात जे मी म्हटलं वाईट चित्र आहे तेच मला तुम्हाला सांगायचं आहे.